धनदायी नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त प्रख्यात ज्येष्ठ सिने व नाट्य अभिनेते मोहन जोशी यांना धनदायी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। करवीर पीठाचे जगद्गुरू श्री श्री विद्यानृसिंह भारती शंकराचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या बुधवारी 10 एप्रिल दुपारी 4 वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराम जोशी आणि उपाध्यक्ष रामदास रेवणकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। या 25 वर्षाचा या गेल्या 25 वर्षातला आढावा घ्यायसाठी 25 वर्षातला लोकांना आपला रिपोर्ट कळावा या हेतून आणि सभासदांचं काही त्यानिमित्तानं आपण काही देणं लागतो, त्या देण्याच्या भावनेतून आम्ही या 10 तारखेला या संस्थेचा रौप्य महोत्सवी समारंभ आयोजित केलेला आहे। रौप्य महोत्सव समारंभाचा एक आमचा उद्देश असा आहे की या वर्षापासून आम्ही धनदायी जीवन गौरव पुरस्कार द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचा पहिला पुरस्काराचा मानकरी म्हणून आम्ही यावर्षी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची निवड केलेली आहे। त्या दिवशी जगद्गुरू शंकराचार्य यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांना हा पुरस्कार प्रदान करणार आहोत। तसंच संस्थेचे ज्येष्ठ सभासद, ज्येष्ठ याचा अर्थ 75 वर्षापेक्षा जास्त ज्यांचे वयाचे आमच्याकडे सभासद आहेत, अशा सभासदांचा, ज्येष्ठ कर्जदारांचा आणि चांगल्या ठेवीदारांचा सत्कार आम्ही या निमित्ताने करणार आहोत। संस्थेचे जे पाल्य ज्यांनी विशेष गुणगौरव प्राप्त केला आहे त्यांनाही आम्ही सन्मानित करणार आहोत आणि एक छानसा गाण्याचा कार्यक्रम, एक सुरेल संगीताची मेजवानी प्रसाद जमदग्नी यांच्या संयोजनाच्या रूपानं आम्ही सगळ्यांना देणार आहोत आणि त्यानंतर एक प्रीतिभोजन म्हणून आम्ही आयोजित केलेलं आहे। अशा प्रकारचा एक छोटासा समारंभ आम्ही आयोजित केला आहे। याच निमित्तानं हे चालू वर्षी राम मंदिर निर्माणाचं वर्ष असल्यामुळं आम्ही या सभासदांच्या सत्काराचं प्रतीक म्हणून आम्ही ही राम मंदिराची प्रतिकृती प्रदान करणार आहोत आणि जीवनगौरव पुरस्कार म्हणून मानपत्र अर्पण करणार आहोत आणि शंकराचार्यांच्या यथोचित पूजन आम्ही त्या दिवशी करणार आहोत। आपण सर्वांनी लोकांना त्वरित आणि सुलभ पद्धतीने आर्थिक मदत करता यावी, रोजगार मिळावा या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली। यावर्षी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त संस्थेसाठी योगदान दिलेल्या ज्येष्ठ सभासद व मान्यवरांचा सत्कार होणार असून मोहन जोशी यांची प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे। तसेच ती या सुश्राव्य मराठी गीतांची मैफिलीचा कार्यक्रम होणार आहे। पत्रकार परिषदेत संचालक अनिल चिकोडी, लता कदम, व्यवस्थापक संजय जमदग्नी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र, कोल्हापूर।